पंचनामे न करता सरसगट हेक्टरी 50,000 रुपयाची मदत शासनाने जाहीर करावी. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संजय दराडे. सततच्या पावसामुळे औंढा तालुक्यातील खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले असून अनेक भागात शेतकऱ्याचा खर्चसुद्धा निघणे दुरापास्त झाले. त्यामुळे पंचनामे न करता सरसगट हेक्टरी 50,000 रुपयाची मदत शासनाने जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. 15 दिवसापासून होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्यातील संपूर्ण शिवार जलमय झाले. त्यामुळे खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले असून बहुतांश भागातील सोयाबीनसह कापूस, ज्वारी, तूर आदी पिके संपूर्णतः नष्ट झाली. महसूल विभागाकडून पंचनामे केले जात असले तरी दिवसेंदिवस नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. बँकेची थकीत रकमेची वसुली त्वरित थांबवण्यात यावी. शेतकऱ्यांच्या खात्यावर होल्ड लावण्यात येऊ नये. ई-पीक पाहणीत शेतकऱ्यांना अडचण येत असल्यामुळे महसूल विभागामार्फत ई-पीक पाहणी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तहसीलदार हरीश गाडे यांना दिलेल्या निवेदनावर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संजय दराडे, उपाध्यक्ष अनंत सांगळे, गजानन गीते, महेश गीते, सुनील सांगळे, जनक सांगळे, सुभाष सांगळे, दत्तराव कदम यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शेतशिवारातील नुकसान लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी पिकाची पाहणी करून अनुदान द्यावे. खरं तर मागील 1.5 महिन्यापासून जो या हिंगोली जिल्ह्यामध्ये नाहीतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा 1.5 महिन्यापासून सारखा पाऊस होतो आहे. या पावसामुळं शेतकऱ्याच्या कुठल्याच पिकाला काहीच राहिलेलं नाही. मग त्या ठिकाणी सोयाबीन असेल, तूर असेल, हळद असेल, कापूस असेल, सर्वच पिकं पूर्ण खराब होऊन गेलेले आहेत. तेव्हा शेतकऱ्याने शेती केली, पेरणी केली, खर्च केला. शेतीचा खर्च, पेरणीचा खर्चसुद्धा शेतकऱ्याचा या ठिकाणी निघणार नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. आज या ठिकाणी आमच्या पारडी, सावळी, रुपूर या परिसरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी आलेले आहेत. या सर्व शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की शासनाने जे आदेश दिलेले सर्वे करण्याचे, नाले आणि ओढे याच्या काठचेच फक्त सर्वे करण्याचे शासनाने आदेश दिलेले आहेत. परंतु तसं नसून मागच्या 1.5 महिन्यापासून जो सारखा पाऊस होता या पावसामुळे सर्व शेतकऱ्याचं अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे. तेव्हा प्रत्यक्षात शासनाने सर्व शेतकऱ्यांचे सर्वेचे आदेश द्यायला पाहिजे. कारण त्या शेतकऱ्याच्या नुकसानीच्या सर्वेवरून या ठिकाणी आज विमासुद्धा कंपनी देणार की नाही हे त्याच्यावर ठरणार आहे. तेव्हा ज्या शेतकऱ्यांचं खरोखर नुकसान झालेलं आहे या नुकसानीचे शासनाने सर्वे करायला पाहिजे. शासनानं पूर्ण महाराष्ट्रामध्येच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये मदत जाहीर करायला पाहिजे. विमा इंडिव्हिज्युअल याच्यामध्ये विम्यामध्ये क्लेम करून ज्या प्रकारे शेतकरी विमा मिळवण्यास पात्र ठरत होते, शासनाने यावर्षी तो देखील नियम बदललेला आहे. यावेळेस पीक कापणी प्रयोग आणि शासन स्तरावरून जे नुकसान दाखवल्या जाईल त्यावरून विमा येणार आहे. परंतु ते विमा तसं नुकसान दाखवण्यास शासन हलगर्जीपणा करत आहे. यामुळे असं वाटत आहे की या शासनाच्या हलगर्जीपणामुळं की शेतकऱ्यांना मिळणारी स्वतःच्या पैशातून विमा काढलेला तो विमा देखील शेतकऱ्यांना मिळेल का नाही असं वाटत आहे. त्यामुळं सोयाबीन समद गेलं, कापूस गेला, अशी आमची विनंती आहे की आम्हाला सरसकट एका एकराला 50,000 रुपये मदत करावी.